नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूट मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। कालच्या लेक्चर मध्ये आपण 5 क्वेश्चन बघितले होते। आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। 6 नंबरचा क्वेश्चन आपला सुरू आहे बघा। क्वेश्चन दिलेला आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ब्रॅकेट मध्ये आता दोन व्हॅल्यू आहेत बघा। 1/√1 - x² बरोबर 1/√1 - x² - cos x dx अशा आपल्याकडे किती व्हॅल्यू दिलेले आहेत? दोन व्हॅल्यू दिलेले आहे। आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, या दोघांना सेपरेट करायचे बघा। सगळ्यात पहिले तर जो क्वेश्चन दिला आपण तो लिहून घेऊ। I = इंटिग्रेशन ब्रॅकेट मध्ये 1/√1 - x² dx सॉरी dx नंतर लिहितो, त्याच्यानंतर cos x काय दिलेलं आहे आपल्याला cos x। जशाल तसं क्वेश्चन आपण इथं लिहून घेतला आणि नेक्स्ट स्टेप काय राहते की ही जी व्हॅल्यू आहे फर्स्ट व्हॅल्यू आणि सेकंड व्हॅल्यू मधातलं साइन मायनस आहे, दोघांसाठी इंटिग्रेशन dx दोघांसाठी काय करायचंय सेपरेट करायचंय। मग बघा दोघांसाठी इंटिग्रेशन dx सेपरेट, इंटिग्रेशन 1/√1 मध्ये 1 - x² ही पहिली व्हॅल्यू dx मायनस इंटिग्रेशन cos x dx अशा दोन्ही व्हॅल्यू आपण काय केलाय सेपरेट करून घेतल्या। आता फक्त इथं फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, तर परत एकदा फॉर्म्युला लिहू आपण इथे बघा। फॉर्म्युला लिहून देतो, इंटिग्रेशन 1/√1 - x² dx। अंडररूट वाले आपण तीन फॉर्म्युले बघितले होते, ज्याच्यामधून दोघांचं उत्तर होतं लॉगॅरिथम। दोघांचं उत्तर काय होतं लॉगॅरिथम, ज्याच्यामध्ये x² पहिले असतो। अंडररूट मध्ये तीन फॉर्म्युले बघा, याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं भरपूर जणांना। तर अंडररूट मध्ये तीन फॉर्म्युले आहेत, दोन जणांचं उत्तर आहे लॉगॅरिथम आणि एकाचं उत्तर आहे साइन इनव्हर्स। मग आपल्याला इथं काय दिसतंय की पहिले जो आलेला आहे तो नंबर आलेला आहे, पहिले नंबर आलेला आहे नंतर x आलेला आहे, म्हणजे हे आपलं साइन इनव्हर्स आहे। काय उत्तर येतं साइन इनव्हर्स x। काय उत्तर असणार याचं साइन इनव्हर्स x। आणि दुसरा जो फॉर्म्युला दिला त्यांनी इथं cos x, इंटिग्रेशन cos x dx। डायरेक्ट आपला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन cos x dx चं उत्तर आहे sin x। cos x चं इंटिग्रेशन आहे प्लस sin x। बरं इथं लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, तर ते प्लस मध्ये इंटिग्रेशन 1/√1 - x² dx याचं उत्तर आहे sin इनव्हर्स x, चिन्ह कोणतं आहे मायनसचं, इंटिग्रेशन cos x dx बघा हे इंटिग्रेशन cos x dx याचं उत्तर आहे sin x आणि दोघांचा शेवटी प्लस कॉन्स्टंट c, प्लस कॉन्स्टंट c। लेफ्ट साइडला i होता ते लिहून टाकलं, याला आपलं फायनल आन्सर। नेहमी असं फायनल आन्सरला बॉक्स बनवत चाल बघा। नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट आहे आपला 7 नंबरचा क्वेश्चन। एकदम इझी क्वेश्चन आहे बघा, जे आपले सुरुवातीचे बेसिक फॉर्म्युले त्याच्यावरती डिपेंडेबल आहे, त्याच्यावरती हा डिपेंडेबल आहे। क्वेश्चन लिहून घेऊ सगळ्यात अगोदर। I = इंटिग्रेशन ब्रॅकेट मध्ये x⁻e प्लस e⁻x प्लस e⁻e असा आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे। चालतं x⁻e प्लस e⁻x प्लस e⁻e dx चालतं, अशा टाईपचा आपला क्वेश्चन आहे। मग सगळ्यात पहिला रूल काय आपला की हे जे इंटिग्रेशन dx असतं प्रत्येकासाठी जेवढे इथं प्रेझेंट आहे सगळ्यांसाठी सेपरेट करा बघा। इंटिग्रेशन पहिली व्हॅल्यू x च्या पॉवर मध्ये e dx केलंय पहिलं बघा। इंटिग्रेशन dx पहिल्या व्हॅल्यू साठी सेपरेट, कोणतं चिन्ह आहे ते बघितलं प्लस ते लिहून घेतलं। इंटिग्रेशन सेकंड व्हॅल्यू आहे e⁻x dx, त्यानंतर कोणतं चिन्ह आहे प्लस इंटिग्रेशन e⁻e dx असं प्रत्येकासाठी आपण सेपरेट लिहून घेतलं। आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा x⁻n चा, जेव्हा पण x येतं तिथं फॉर्म्युला असतो x⁻n चा x⁻n+1 डिवाइडेड बाय n+1 प्लस कॉन्स्टंट c। हा आपला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ x⁻n साठीचा। दुसरा आहे e⁻x चं इंटिग्रेशन, जे की आपल्याला माहिती आहे e⁻x असतं। आणि जेव्हा पण एखादा कॉन्स्टंट नंबर येतो, काल सांगितलं होतं जेव्हा पण एखादा कॉन्स्टंट नंबरचं इंटिग्रेशन येतं तो कॉन्स्टंट नंबर इंटिग्रेशनच्या बाहेर येणार, तो कॉन्स्टंट नंबर इंटिग्रेशनच्या बाहेर येणार।
अशा टाईपने कॉन्स्टंट नंबर इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. आता कॉन्स्टंट म्हणजे नेमकं कोण, तर ज्याच्यासोबत एक्स नाही त्याला म्हणायचं कॉन्स्टंट, ज्याच्यासोबत एक्स नसेल त्याला काय म्हणायचं कॉन्स्टंट. आता बघा यो एक्स आहे, प्रेझेंट आहे एक्स, म्हणजे एक्स आणि त्याच्या पॉवर मध्ये काहीतरी नंबर असन काहीतरी लेटर असन, पण एक्स आहे आणि पॉवर मध्ये काहीतरी नंबर लेटर काहीतरी दिलेलं असणार. तर इथं काय दिलेलं आहे, ई दिलेलं आहे, म्हणजे एक्स रेस टू एनचाच फॉर्म्युला आहे. मग इथं आपण लिहिणार एक्स रेस टू एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन, पण इथं एनची व्हॅल्यू कोण आहे, ई, यांच्या जागेवर कोण बसलेलं आहे, ई बसलेला आहे. मग इथं लिहिणार आपण ई प्लस वन डिवाइडेड बाय ई प्लस वन. हे झालं याचं उत्तर. इंटिग्रेशन एक्स रेस टू ई डीएक्स, एक्स रेस टू ई प्लस वन डिवाइड बाय ई प्लस वन. का बरं असं, तर फॉर्म्युला बघा, एक्सच्या जागी एक्स आहे, फक्त यांच्या जागेवर ई आहे, तर ई लिहून टाकलं तरी काही फरक पडत नाही. प्लस इंटिग्रेशन ई रेस टू एक्स डीएक्स, जशा तसं आहे इंटिग्रेशन ई रेस टू एक्स डीएक्स, लिहून टाकलं ई रेस टू एक्स. प्लस आता इथं बघा तिसऱ्या ह्याच्यामध्ये एक्सच नाहीये. इथं जर आपण बघितलं तर खाली पण ई आहे आणि त्याच्या पॉवर मध्ये पण ईच आहे, म्हणजे दोघांसोबत पण एक्स नाहीये. इथं दोघांसोबत पण एक्स नाहीये, तर हा ई रेस टू ई इंटिग्रेशनच्या बाहेर येणार, कारण की तो कॉन्स्टंट झाला. ईच्या पॉवर मध्ये ई म्हणजे तो कॉन्स्टंट झाला, तर ईच्या पॉवर मध्ये ई कॉन्स्टंट आणि उरलं काय इंटिग्रेशन डीएक्स. काय उरलं, इंटिग्रेशन डीएक्स. मग इंटिग्रेशन डीएक्स असतो एक्स, नेहमी लक्षात ठेवा. याचं उत्तर येणार आहे बघा, के कॉन्स्टंट तसाच, इंटिग्रेशन डीएक्स असतो एक्स प्लस कॉन्स्टंट सी. इंटिग्रेशन डीएक्स असतो एक्स, म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार आता इथं आय इज इक्वल टू एक्स रेस टू ई प्लस वन डिवाइडेड बाय ई प्लस वन प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई इंटू इंटिग्रेशन डीएक्सचं उत्तर एक्स आणि शेवटी कॉन्स्टंट सी. शेवटी आला कॉन्स्टंट सी. आपण हे नेहमी प्रत्येक इंटिग्रेशनच्या शेवटी प्लस सी असं लिहित असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, तर सगळ्यात पहिले आपल्या रूल नुसार आय इज इक्वल टू, क्वेश्चन आपल्या पेपर वरती लिहून घेऊ, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/9 x स्क्वेअर मायनस 16 dx. अशा टाईपने आपण त्याला लिहून घेतलं. आता इथं पुन्हा एकदा विचार करावा लागतो. बघा भरपूर जण कन्फ्युजन असतं की फॉर्म्युला कोणता, तर थोडासा विचार करायचा की एक्सच्या पॉवर मध्ये नंबर तर आहे, पण तो वरती नाहीये, न्यूमरेटर मध्ये नाहीये, म्हणजे एक्स रेस टू एन तर येणार नाही. दुसरा रूल की त्याच्यामध्ये एक्सचा पॉवर 1 नाहीये, एक्सच्या डोक्यावर जर फक्त 1 असतं म्हणजे इथं 2 नसता, इथं 2 जर नसता, फक्त एवढं असतं, तर मग आपण इथं लॉगॅरिथमची प्रॉपर्टी यूज केली असती, म्हणजे लॉगॅरिथमचं इक्वेशन आपण यूज केलं असतं फॉर्म्युला. पण इथं एक्सच्या पॉवर मध्ये 2 आहे, किती आहे इथं 2 आहे, आणि पुढं मायनसचं चिन्ह आहे. आता पुढं कोणताही नंबर असू दे, कोणताही नंबर असू दे ते फरक पडत नाही, तो आपला एच असणार आहे. मग आपल्याला विचार करायचा की असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये एक्सचा पॉवर 2 आणि नंतर ए आहे. बघा 9x² मायनस 16 असं आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला पहिले फॉर्म्युला विचार करायचा. मग आपल्याकडं 3 फॉर्म्युले होते बघा तसे. असा एक फॉर्म्युला होता 1/x² मायनस a² dx, इंटिग्रेशन 1/x² मायनस a² dx. आता इथं बघा अंडररूट तर नाहीये, बरोबर, अंडररूट वाला ते 3 फॉर्म्युले कॅन्सल झाले. उरले आपल्याकडे आता 3 फॉर्म्युले, ज्याच्यामध्ये प्लस चिन्ह आलं असतं त्याचं उत्तर होतं टॅन इनवर्स, पण इथं x² पहिले आला आणि चिन्ह आलं मायनसचं, याचं उत्तर आता लॉगॅरिथमच्या फॉर्मॅटमध्ये. कोणता फॉर्मॅट, तर तो फॉर्म्युला होता बघा 1/2a, बरोबर, असं फॉर्म्युला होता आपल्याकडं 1/2a लॉग मॉड मध्ये हीच व्हॅल्यू तिथं ठेवायची, फक्त स्क्वेअर नाही, x मायनस ए वरती आणि डिवाइड मध्ये x प्लस ए आणि शेवटी कॉन्स्टंट सी. हा फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करणार, बरोबर. मग मला सांगा इथं x² आहे, त्याच्या बाजूला कोणताच नंबर नाहीये, इथं x² च्या बाजूला काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. आणि ए म्हणजे कोणताही नंबर, एचं काही घेणं देणं नाही, ए म्हणजे काही बी असू शकतं, √2 √3 3/4 4/3 काही बी असू शकतं. ए शी आपल्याला काही घेणं नाही, पण एक्सचा स्क्वेअर पाहिजे आणि x² चा कोएफिशियंट नेहमी 1 पाहिजे, म्हणजे त्याच्या बाजूला नेहमी 1 पाहिजे. जर इथं आपण बघितलं
तर ह्या x स्क्वेअरच्या बाजूला हा 9 दिसतोय, म्हणजे आपल्याला त्या 9ची गरज नाहीये. सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या. बरोबर, आपल्याला x स्क्वेअरच्या बाजूला हा 9 पाहिजे नाही. मग आपण काय म्हणणार, या 9ला इथून कॉमन काढा. या 9ला काय करा, इथून कॉमन काढा. मग या दोघांमधून कॉमन जर काढायचा, याच्यासोबत तर 9 आहे पण याच्यासोबत नाहीये, ज्याच्यासोबत नसतात त्याच्यामध्ये आपण काय करतो, 9ने डिवाइड करून टाकतो. कॉमन काढतो म्हणजे काय, जिथं 9 होता तिथून तर तो बाहेर निघाला, पण ज्याच्यासोबत नव्हता तिथं काय केलं, मग आपण 9 डिवाइड केलं. म्हणजे असं दिसणार बघा, 1 डिवाइड बाय. आता 1 डिवाइड बाय काय बरं, तर 9 वरती का नाही, 9 कुठे आहे, खाली आहे. 9 कुठे आहे, डिनॉमिनेटर मध्ये. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवत चला. भरपूर जण काय करते घाईमध्ये, कॉमन म्हणजे काय डायरेक्ट असं 9 लिहून टाकते, हे चुकलं. काय करायचं आपल्याला, 9ला कॉमन करायचं डिनॉमिनेटर मध्ये. वरती किती, 1 डिवाइड मध्ये 9. इंटिग्रेशन बघा, इंटिग्रेशन घेतलं, 1 डिवाइडेड बाय, ह्यो 9 गेला बाहेर म्हणजे इथं उरला x चा स्क्वेअर मायनस 16. याच्यासोबत 9 होते का नाही, आणि 9च्या पाड्यात बी होतो का नाही येत, म्हणून इथं काय करायचं, डिवाइड बाय 9. कॉमन काढलं म्हणजे काय, डिवाइड बाय 9 केलं. कॉमन काढायचा अर्थ राहतो डिवाइड बाय 9 करा. इथं 9ने भाग दिला तर 9 9 कटले, इथं नुसतं x स्क्वेअर उरला. इथं 9ने भाग दिला तर काहीच कॅन्सल नाही, जशाला तसं. इथं उरला आपला dx. झालं. आणि जसं आपण काल एक प्रॉब्लेम केला होता बघा, x स्क्वेअर प्लस 4 होतं, 4 ला लिहिलं होतं 2 चा स्क्वेअर. मग तसंच इथं आता चेक करा की 16 आणि 9 आहे. तर 16 म्हणजे आपल्याला माहितीये कितीचा वर्ग असतो, 4चा, आणि 9 म्हणजे कितीचा वर्ग असतो, 3चा. तर लिहू शकतो आपण 9 16 भागिले 9ला 4 भागिले 3चा स्क्वेअर. मग लिहून टाकू बघा, ही बाकी जसं तसं, 1/9 तसंच, इंटिग्रेशन तसंच, 1 डिवाइड बाय x स्क्वेअर जशाल तसं, मायनस जशाल तसं. बघा 16 भागिले 9, फक्त फरक काय, कालच्या नाचच्या प्रॉब्लेम मध्ये इथं फ्रॅक्शन आलं, काल फ्रॅक्शन होतं स्ट्रेट फॉरवर्ड होतं, म्हणून थोडंसं टिपिकल वाटत, पण अवघड नाहीये, फक्त तो पॉईंट लक्षात ठेवा. मग 16 भागिले 9ला लिहिलं 4 भागिले 3चा स्क्वेअर. शेवटी काय आपलं dx. आता करू हा फॉर्म्युला अप्लाय. 1 डिवाइड बाय 2a लॉग मॉड x मायनस a डिवाइड बाय x प्लस a. इकडेच लिहितो, काय रूल आहे आपला, तो फॉर्म्युला आपण तिथं अप्लाय करून टाकू. आता जर आपण इथं कम्पेअर केलं तर आपल्याला इथं दिसतंय की a ची व्हॅल्यू म्हणजे 4/3 आहे. a ची व्हॅल्यू म्हणजे काय, 4/3. पहिले तर या 1/9चा तर काही संबंध नाहीये, या 1/9चा काही संबंध नाही इंटिग्रेशन सोबत, तो कॉन्स्टंट बाहेर आहे, जशा जसं ते लिहून टाकू. बघा i इज इक्वल टू 1/9 इंटू 1/x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचे इंटिग्रेशन 1/2a. ते बघा 1/2 लिहून टाकलं. a च्या जागेवर a ची व्हॅल्यू 4 डिवाइडेड बाय 3. a च्या जागेवर a ची व्हॅल्यू 4 डिवाइड बाय 3 लिहिली. त्याच्यानंतर लॉगॅरिथम, हे लिहिलं लॉग. त्याच्यानंतर मॉड मध्ये x मायनस a म्हणजे x मायनस 4/3 डिवाइड बाय x प्लस 4/3 प्लस कॉन्स्टंट c. बघा x मायनस 4/3 डिवाइड मध्ये x प्लस 4/3 केलं. आता याला सॉल्व्ह करा. जिथं कुठं फ्रॅक्शन असतं आणि मल्टिप्लिकेशन असतं तिथं ते डिव्हिजन मल्टिप्लिकेशन होणार, आणि जिथं मायनस प्लस आहे तिथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. या एक्सच्या डिवाइड मध्ये काही नाही म्हणजे किती असतो, 1 असतो. या एक्सच्या डिवाइड मध्ये काही नाही म्हणजे 1 असतं. क्रॉस मल्टिप्लाय करू, 3 चा गुणाकार 1 सोबत, 1 चा गुणाकार 4 सोबत, 3 चा गुणाकार 3 सोबत. या 3 चा गुणाकार 1 सोबत, 1 चा गुणाकार 4 सोबत, 3 चा गुणाकार 3 सोबत, असा क्रॉस मल्टिप्लाय होणार. आणि इथं बघा 3 1 3, 3 3 9, कारण की डिवाइडच्या डिवाइड मध्ये 3 3 9. आता तिघ एकाच लाईनीत आले म्हणजे मल्टिप्लाय. 3 2 6, 6 चौक 24. बघा 3 चा 2 चा गुणाकार 6, 6 गुणिले 4 24. म्हणजे i इज इक्वल टू आलं 1 डिवाइड बाय 24 लॉग मॉड मध्ये 3 गुणिले x 3x, 1 गुणिले 4 4 डिवाइड मध्ये 3, अजून डिवाइड मध्ये 3 गुणिले x 3x प्लस 1 गुणिले 4 4 डिवाइड मध्ये अजून एक 3 मॉड कंप्लीट प्लस कॉन्स्टंट c. 3 सोबत 3 कॅन्सल आणि फायनल आन्सर आला आपला. Therefore I is equal to 1 divided by 24 log mod
3x minus 4 divided by 3x plus 4 plus constant c. याला आपला फायनल आन्सर. बघा सिमिलर टाइपचा एक क्वेश्चन आहे. पहिले क्वेश्चन लिहून घेऊ. टू एक्स स्क्वेअर प्लस 3 dx. आता पुन्हा एकदा विचार करावा लागेल की x चा तर स्क्वेअर आला. मागच्या प्रॉब्लेम मध्ये मायनसचं चिन्ह होतं, बरोबर. मागच्या प्रॉब्लेम मध्ये मायनसचं चिन्ह होतं, तर लॉगॅरिथमचा फॉर्म्युला अप्लाय झाला. या प्रॉब्लेम मध्ये प्लस आहे, मग अंडर रूट तर नाहीये. x चा स्क्वेअर आणि प्लसचं चिन्ह म्हणजे टॅन इनव्हर्स. काय असतं? टॅन इनव्हर्स. मग बघा कालचा जो प्रॉब्लेम होता 1/x स्क्वेअर प्लस 4 तेच आहे, फक्त 4 नसून इथं दुसरा काहीतरी नंबर आला. आणि आपला बेसिक रूल जो आहे एक्स स्क्वेअरच्या बाजूला कोणीच नाही पाहिजे. इथं किती दिसायले? 2 दिसायले. सगळ्यात पहिले त्याला बाहेर फेका. डिवाइड मध्ये 2 आहे, ते बघा डिवाइड मध्येच ठेवलं, त्याला 2 ला बाहेर घेतलं. बघा 2 ला काय केलं? असं बाहेर काढलं. इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय इथं उरला मग एक्स स्क्वेअर, कारण की 2 कुठं गेला? बाहेर चालला गेला. हा 2 कुठं चालला गेला? बाहेर. प्लस या 3 सोबत 2 होता का? नव्हता, म्हणून तर लिहिलं 3 डिवाइड बाय 2. 3 डिवाइड बाय 2 dx. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा टॅन इनव्हर्सचा. इंटिग्रेशन 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx. 1/a टॅन इनव्हर्स x बाय a प्लस कॉन्स्टंट c. असा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. असा आपला फॉर्म्युला आहे. पण इथं a चा स्क्वेअर म्हणायले काय? आपल्याकडे a चा स्क्वेअर. इथं जर आपण नुसतं 3/2 लिहून ठेवले. म्हणून तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की जेव्हा पण एखाद्या नंबरला तुम्हाला स्क्वेअर मध्ये दाखवायचंय, तर 4 असन तर 2 चा स्क्वेअर लिहू शकतो, 9 असन 3 चा स्क्वेअर लिहू शकतो, 16 असन तर 4 चा स्क्वेअर लिहू शकतो. पण एखादा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये, एखादा परफेक्ट स्क्वेअर नाही, पूर्ण वर्ग संख्या नाहीये. जसं की 3 त्याला यायचं अंडर रूट 3 चा स्क्वेअर. जसं की 2 याला यायचं अंडर रूट 2 चा स्क्वेअर. तर तेच मग आपल्याकडे इथं 3 आणि 2, बरोबर. त्याला लिहिणार आपण अंडर रूट 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग लिहून टाकू तसं, म्हणजे असं दिसणार 1/2 इंटिग्रेशन 1/x स्क्वेअर प्लस अंडर रूट 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर आहे. 1/x स्क्वेअर प्लस अंडर रूट 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. मग आता याला आणि याला कम्पेअर केलं तर 1/x स्क्वेअर आहे, a च्या जागेवर अंडर रूट 3/2 आहे. करू मग पुटअप. चला इथं आपण पुटअप करून टाकू. i इज इक्वल टू 1/2 तसंच बाहेरचे 2 जशा जसे. इंटिग्रेशनचं उत्तर 1/a 1 डिवाइड बाय a चं उत्तर आहे अंडर रूट 3/√2. सेपरेट सेपरेट लिहिलं. बघा a कोण आहे आपलं? अंडर रूट 3/2. ते लिहिलं बघा अंडर रूट 3/2. 1/a दिसायला 1/a, a च्या जागेवर अंडर रूट 3/2. टॅन इनव्हर्स x/a. x/a म्हणजे अंडर रूट 3/√2 प्लस कॉन्स्टंट c. अप्लाय करून टाकलं. आता इथून पुढे फक्त आपलं जे बेसिक राहतं ते आहे. बेसिक रूल काय बघा, तर आपल्याला माहिती आहे की 2 लाच आपण अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 लिहू शकतो. आणि जी डिवाइडच्या डिवाइड मध्ये व्हॅल्यू असते ती कुठे जाते? वर. म्हणजे डिवाइडच्या डिवाइड मधली व्हॅल्यू कुठे येणार? इथं वर येणार. म्हणजे आपल्याला असं दिसणार आहे i इज इक्वल टू 1/2 ला काय लिहिणार आपण? अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2. या 2 ला काय लिहिणार? म्हणजे बेसिक सॉल्व्ह करायला आपण अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 1 डिवाइड बाय अंडर रूट 3/√2. हे जशाल तसं, याला काही चेंज नाही केलं बघा. आणि याच्यामध्ये फक्त अंडर रूट 2 ला वर पाठवलं इंटू टॅन इनव्हर्स अंडर रूट 2 इंटू एक्स डिवाइड बाय अंडर रूट 3 प्लस कॉन्स्टंट c. मग इथं काय कॅन्सल होणार बघा?
हा रूट टू कॅन्सल, √2 इंटू √3, 3 दुने किती होणार ते 6, म्हणजे आपलं फायनल आन्सर होतं 1/√6 इंटू tan इनवर्स √2/3 इंटू x प्लस कॉन्स्टंट c. याला आपलं फायनल आन्सर 1/√6 tan इनवर्स √2/3 इंटू x प्लस कॉन्स्टंट c. ह्याच्यामध्ये फक्त काय आहे बघा, तर ह्यो रूल तुम्हाला इथं लक्षात ठेवणं आहे की x चा कोएफिशियंट नेहमी किती पाहिजे 1 पाहिजे, तेव्हाच आपण तिथं फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यात पहिले क्वेश्चन लिहून घेऊया. I इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता यांनी डायरेक्ट इथं वरती dx दिलं, तर आपण थोडंसं डोकं चालवायचंय की dx कुठं पाहिजे, थोडंसं इकडं बाजूला पाहिजे, तिथं 1 लिहून घ्यायचं, कारण की मग कन्फ्युजन होतं भरपूर जणांना. चालतंय, काहीच नसतं म्हणजे तिथं नेहमी किती असतं 1 असतं. तर dx थोडंसं बाजूला लिहून घेऊ, तिथं 1 लिहून घेऊ. 1 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 4 - 9x² dx. आता परत एकदा सगळ्यात पहिले विचार करायचा फॉर्म्युले. 3 फॉर्म्युले होते ज्याच्यामध्ये अंडररूट नव्हतं. त्याचं उत्तर आता ते 1/2 आहे लॉग मॉड x - x अपॉन a x प्लस a बरोबर. आणि दुसरा होता टॅन इनवर्सचा. बाकीचे जे 3 फॉर्म्युले त्याच्यामध्ये अंडररूट आहे, आणि अंडररूट मध्ये 2 पार्ट असे की ज्याच्यामध्ये एक आहे x² प्लस a² आणि एक आहे x² मायनस a², ज्याचं उत्तर आहे लॉगॅरिथम. आणि एक आहे a² मायनस x². आपण सोडवलं होतं यो सुरुवातीलाच बघितलं होतं बघा, a² मायनस x² वाला, याचं उत्तर आता साइन इनवर्स x/a. याचं उत्तर असतं साइन इनवर्स x/a. परंतु x² च्या बाजूला कोण दिसतंय 9. आपला रूल काय आहे, x² च्या बाजूला कोणीच नाही पाहिजे. बघा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1/अंडररूट मध्ये a² मायनस x², याचं उत्तर आहे साइन इनवर्स x/a प्लस कॉन्स्टंट c. हे आपला आन्सर आहे. परंतु x च्या बाजूला किती दिसायले तर 9 दिसायले. x च्या बाजूला हे मायनस चिन्ह नाही बरं, मायनस तर इथं लागणारच आहे आपल्याला. कोणता नंबर दिसायला 9 दिसायला. ते बी कसं आहे अंडररूट मध्ये, तो बी कसं आहे अंडररूट मध्ये. तर त्याला आपण काय करू, कॉमन काढू. सगळ्यात पहिले तर 9 इथून आपण जर कॉमन काढला बरोबर, तर तो अंडररूट मध्येच बाहेर येणार. किंवा अंडररूटच्या बाहेर जर 9 लिहायचं असेल, बघा अंडररूट 9 आहे, त्याला बाहेर किती देणार तुम्ही 3. बाहेर किती देणार 3. तर त्याला आपण इथून कॉमन घेऊ अंडररूट 9 ला. इथून बघा अंडररूट 9 ला जर कॉमन घेतलं तर असं दिसणार 1/√9. म्हणजे दोघांमधून √9 ला आपण कॉमन काढलं बरोबर. 1 डिवाइड बाय इंटिग्रेशन अंडररूट मध्ये 4. याच्या डिवाइड मध्ये 9 होते का, याच्यासोबत 9 नव्हते, म्हणून इथं डिवाइड बाय 9 करावं लागेल. 4/9 मायनस ये नव्हतं गेले बाहेर बघा, तिथं उरला फक्त x², शेवटी dx. आपण काय करू, फक्त याला अंडररूट 9 म्हणजे किती उत्तर असतं आपलं 3. इंटिग्रेशन 1/√4 म्हणजे 2² 9 म्हणजे 3², 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस x² असं लिहून घेऊ. आणि यो फॉर्म्युला इथं अप्लाय करून टाकू. मग बघा a² म्हणजे तर 2/3² मायनस x². मग आपलं उत्तर येणार आहे आता फायनल. देअरफॉर I इज इक्वल टू, बघा बाहेरचे 1/3 जशाल तसं 1/3 साइन इनवर्स x अपॉन a. a ची व्हॅल्यू कोण आहे 2/3. a ची व्हॅल्यू कोण आहे बघा 2/3. a ची व्हॅल्यू काय आपली 2/3. शेवटी कॉन्स्टंट c. म्हणजे आपलं फायनल उत्तर आलं 1/3 साइन इनवर्स, हा डिवाइड मधला 3 वर गेला, 3x डिवाइड बाय 2 प्लस कॉन्स्टंट c. 1/3 साइन इनवर्स 3x डिवाइड बाय 2 प्लस कॉन्स्टंट c. तर हे होते आजचे आपले 5 क्वेश्चन. चालते, लास्ट लेक्चर मध्ये आपण 5 क्वेश्चन बघितले, या ह्याच्यात 5 क्वेश्चन आपण ट्राय केले. चालते, जर अजून तुम्हाला व्हरायटी ऑफ क्वेश्चन म्हणजे अशा टाईपचे भरपूर क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे असेल तर आपण एक ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. याच्यावरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा 7020947462. या नंबरवरती तुम्ही
कॉल करा किंवा व्हॉट्सअप करू शकता. कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तर तुम्हाला आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एनरोल करून घेऊ. तर त्याच्यामध्ये भरपूर टाईपचे, आता आपण जसे क्वेश्चन बघतोय तशाच टाईपचे व्हरायटी ऑफ क्वेश्चन जे की आपले MSBTच्या एक्झाममध्ये विचारले गेले असतील किंवा तशाच टाईपचे रिलेटेड क्वेश्चन आपण भरपूर याच्यामध्ये प्रॅक्टिस करून घेणार आहे. तर तुम्ही त्या बॅचमध्ये जर एनरोल करायचं असेल तर हा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही कॉल करा. तुम्हाला काही अडचण असेल, काही क्वेश्चन समजत नसतील, या नंबरवरती तुम्ही सेंड करा, त्याचं सोल्युशन तुम्हाला तिथे भेटून जाईल. थँक्यू.